छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली आणि यामध्ये भाजपने बाजी मारली। आता या सगळ्यात म्हटलं जातंय ठाकरे गटात देखील मोठी फूट पडली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही फूट पडली। ठाकरेंचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोंगावकर यांनी पक्षाचा व्हीप डावलून थेट शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेतली होती आणि या भेटीमुळेच ही फूट पडल्याचं म्हटलं जात आहे। आता ही भेट का घेतली ते मी जाऊन तुम्हाला पुढे सांगतोच, मात्र डोंगावकर यांनी शिंदे गटाकडे कल दाखवल्याने पक्षांतर्गत असंतोष जो आहे तो वाढल्याचं एक म्हटलं गेलं। त्यामुळे हा विषय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि यावेळी शिंदेच्या नेत्यांनी संभाजीनगरामध्ये नेमकी ठाकरेंच्या विरुद्ध काय खेळी केली आणि त्यामुळे भाजप कसं सभापती पदाची निवडणूक जिंकू शकलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाच्या निवडीत भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व गाजवलंय। बहुमताचे गणित यशस्वीपणे जुळवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली। महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने भाजपचा हा विजय सुकर झाला। माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोंगावकर जे ठाकरेंच्या सेनेचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गीतांजली प्राथिकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता। खास करून डोंगावकर यांना तर ही निवडणूक लढवायची होती असं म्हटलं जात होतं आणि तसे स्वतः डोंगावकर यांनी देखील प्रयत्न केले होते। परंतु महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा व्हीप अंबादास दानवेंकडून बजावण्यात आला होता। शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याने निवडणुकीत मतदान करू नये आणि निवडणुकीपासून लांब राहावं अशी सेनेने भूमिका घेतली होती। मात्र कृष्णा डोंगावकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। त्यांनी अर्जही दाखल केला। एवढंच नाही तर व्हीप जुगारून कृष्णा डोंगावकर हे शिवसेना शिंदे गटाच्या खासदार संदीपान भुमरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांनी भुमरे यांना विनंती केली की तुमचं आणि भाजपचं पटत नाहीये तर तुम्ही गैरहजर न राहता मला मतदान करा। त्यामुळे शिंदे गट ठाकरेंच्या नेत्याला मतदान करणार का असा प्रश्न एक निर्माण झालेला। डोंगावकर यांनी पक्षाचा व्हीप जवळपास जुगारला होता आणि दानवे यांच्याच विरोधात ते वक्तव्य करत होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वर्तुळात त्यामुळे मोठी फूट पडल्याचं दिसून आलं। ठाकरेंच्याच पक्षात आरोप झाले की दानवे यांनी शिंदेची भेट घेतली आणि त्यांचं हे सगळं ठरलेलं राजकारण होतं, पण दानवे यांनी हे डोंगावकरांचे आरोप धुडकावून लावले। मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याचं डोंगावकर यांना लक्षात येताच त्यांनी देखील अर्ज दाखल केला नाही आणि मग राष्ट्रवादीचे देखील जो अर्ज ज्यांनी घेतलेला त्यांनी देखील तो दाखल केला नाही। डोंगावकर यांच्या या प्रयत्नांमुळे कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजप विरोधात मोर्चेबांधणी करते की काय अशी चर्चा होती, परंतु भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि भाजपने आपल्या गटातून मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांना सभापती पदाची संधी दिलेली आहे। महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून देखील बालाजी सोनटक्के यांचा समावेश करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत असलेले सचिन गरड यांनाही सभापती पद देऊन भाजपने आपली ताकद वाढवलेली आहे। या विजयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालंय। ग्रामीण भागातील राजकारणात आपला पाया अधिक भक्कम करण्यामध्ये भाजपला यश आलंय आणि आगामी निवडणुकींसाठी हे मोठे यश मानलं जातंय। आता नवनिर्वाचित सभापती जिल्ह्याच्या विकास कामांना कशी गती देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।